पाहत आहात सातारा 24 तास न्यूज, सामान्य जनतेचा आवाज। सूर्यकांत कोंडीराम साळुंखे यांनी फलटण नगर परिषद फलटण पंचवार्षिक 2025 निवडणूक भाजप पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, RPI, शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, जयमल्हार क्रांती संघटना यांच्या वृत्तीने नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांना भरघोस मतांनी विजय करा असे फलटणच्या जनतेला आवाहन केले। मी सूर्यकांत कोंडीराम साळुंखे, राहणार महतपुरा पेठ, फलटण। मी एक फलटणच्या सामान्य जनतेप्रमाणेच काम करून जगणारा, गुजराण करणारा एक व्यक्ती आहे। फलटणचा शून्य नागरिक आहे। 1979चा राज्यशास्त्राचा पदवीधर आहे। तर गेली बरेच वर्ष मी या फलटणमध्ये राहतोय। मला फलटणकर जनतेला एक नम्र आवाहन करायचंय, नम्र विनंती करायची की मी काय कुठल्याही म्हणजे आपले शमशेरसिंह नाईक निंबाळकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर किंवा रामराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्याशी माझं काहीही घेणं नाही, देणं नाही, काय नाही। मी कोणाशीही बांधील नाही। मी माझा स्वतः काम करतो, स्वतः जगतो। परंतु या फलटणमध्ये जगत असताना मला काही अडचणी किंवा मला काही एक सुचवावं असं वाटतंय की त्याच्यासाठी मी फलटणकर जनतेला नम्र आवाहन करतोय। आपण फलटणकर जनतेला नंतर लक्षात आला असेल की गेल्या लोकसभा निवडणुकीत आपण स्वर्गीय लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर आणि शमशेरदादा आपला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खेचून आणलेलं खासदारकीचं पद आपण घालवलं आणि आपण घालून आपण काय मिळवलं। आज ते जर खासदार असते तर काही ना काहीतरी आपल्या फलटणला सुधारणा मिळाली असती। हॉस्पिटलमध्ये सुधारणा। आज आपण जर पहिलं, मला मार्चमध्ये कुत्रं चावलं होतं। कुत्रं रात्री 10:30 वाजता मला कुत्रं चावलं। मग मी गेल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल सरकारी दवाखान्यात मला लससुद्धा म्हणजे मिळाली नाही। मला तिथं डेटॉल मिळालं नाही। मला सांगण्यात आलं की बाबा तिथं जा आणि नळाखाली तुम्ही पाय धुवून या। मी परत गेलो, ते रविवार पेठेत निंबाळकरांच्या तिथून त्या मेडिकलमधनं डेटॉल घेतलं, स्वतः जाऊन तिथं पाय धुतला आणि नंतर मग लस घेऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे तिथं अशी अवस्था आहे। सरकारी हॉस्पिटलची दुरावस्था आहे। रस्त्याची तर अवस्था म्हणजे जास्त सांगण्याच्या, फलटणकर जनता रोज येते जाते। फलटण ते बाकी इतर काय मला माहीत नाही। फलटणच्या जगण्याच्या ज्या काय सुविधा आहेत, नदीत तुम्हाला सांगतो ते कोंबड्यांची पकं, कुत्री म्हणजे त्या चिकन सेंटरच्या तिथं कुत्री बसून एकदम म्हणजे ताकदवान झालेले ते माणसाला रात्री 8-9 नंतर फलटणमध्ये फिरायची मारामारा आहे। म्हणजे आपण सर्वसामान्य जनता कामावरून कटळून जात असताना आपल्याला घरी जायची सुद्धा पंचायत आहे। कुत्रं मला चावलं। पण अशा इतर आणि आक्षेप नीच नाही तर अशा अनेक फलटणकर नागरिकांना असुविधांना तोंड द्यावं लागतं काय। तर मग जसे आपण म्हणजे आता खासदारकीला आपण मुकलो, खासदारकीला मुकला असू द्या, ते सहन केलं। वास्तविक आता असं व्हायला नाही पाहिजे होतं। स्वतःच्या स्वार्थासाठी फलटणला मिळालेलं खासदारकीचं पद गेलेलं आहे, ह्याची मला तर खंत वाटते काय। आज आपल्याला काय ना काहीतरी त्या खासदारकीच्या पदातून फलटणच्या सुधारणेत भर पडली असती असं माझं प्रांजळ मत आहे। आणि आता एक संधी परत आलेली आहे की बाबा आपलं फलटण सुधारलं पाहिजे। सर्वसामान्य नागरिकांना जगण्याच्या सुविधा म्हणजे आरोग्यविषयक असतील किंवा रस्तेविषयक असतील, इतर काय कारणं असतील की बाजार अमुक तमुक इतर काय की फलटणमध्ये इतर काय चाललेले असतात भानगडी, त्याच्यातच म्हणजे सुरक्षा पाहिजे असेल तर आता सुधारणेच्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर वर देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पार्टीशी निगडीत आहेत। त्याच्यानंतर आताचे आमदार सचिन पाटील हे अजितदादांशी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडीत आहेत। म्हणजे वरचे ही जी मंडळी आहेत यांच्याकडून जर आपण शमशेरदादांना नगराध्यक्ष बनवलं तर साहजिकच आहे, कुणाला सांगण्याची आवश्यकता नाही की सुविधांचा म्हणजे अभाव पडणार नाही। सुविधा काहीतरी मागून घेता येईल, त्याला आपल्याला मागता येईल। तर फलटणच्या जनतेला माझं नम्र आवाहन आहे
की वाहत्या गंगेबरोबर चालावं, विरोधी चालणं. आज आपण खासदारकीचं पद घालून काय मिळवलं? काही मिळवू शकलो नाही. आपण परत फलटण जसे ते फक्त या मंडळींनी निवडून येण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी फलटणची बारामती बनवतो, आमक्याचं तमकं बनवतो, मला काय पडायचं नाही. तर जसं खासदारकीला आपण मुकलेलो आहोत तसं चालू फ्लोनुसार आज दुसरं मला असं सांगायचं आहे की आज रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या बरोबर आपले हे जे मानचे आमदार मंत्री आहेत, आज जयकुमार गोरे भाऊ ते मंत्री आहेत, ते आपले केंद्रीय म्हणजे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत, ते आज आपल्याला काहीतरी सुविधा देतील, ते काहीतरी मदत, त्यांची मैत्री आहे. मग आपण फलटणकर जनतेनं आपण सुद्धा आपल्या फायद्याचं बघायचं. कुणासाठी त्यांच्या प्रतिष्ठेची लढाई सुरू आहे, त्याच्यात फलटणकर जनतेचा सरळ सरळ बळी देण्याचे प्रकार चालू आहेत असं मला स्पष्ट दिसतंय. आणि मग मला राहवलं नाही, मग मी स्वतः खर्च करून वास्तविक पाहता बाहेर देणं एवढं सोपं नाही. परंतु मी माझ्या स्वतःनं फलटणकर जनतेला नम्र आवाहन, फलटणकर जनतेला काहीतरी कळावं की बाबा किमान शमशेरदादांना रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सचिन पाटील आमदार यांच्या नेतृत्वाखाली जर निवडून दिलं तर काय ना काहीतरी निश्चितपणे तुम्हाला सांगतो आपल्या फलटणचा विकास काय ना काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही. आता आपण बघताय फलटणमध्ये काहीतरी सिमेंटचे रोड वगैरे, हिरवे रोड वगैरे त्यांनी रणजितदादाने आल्यानंतर काहीतरी कामं सुरू केलेले हे स्पष्ट दिसतंय. उर्वरित कामं निश्चितपणे ते योग्य रीतीनं कौशल्य त्यानं पूर्ण करतील. दुसरी गोष्ट अशी मला सांगायची की आपलं जे फलटण आहे त्याच्यात ओपन पेसेस आहेत, ओपन पेसेसमध्ये काय सुधारणा करणे या गोष्टी करतील. शासकीय कामं, शासकीय अडथळे न आणता होण्यासाठी, आपल्या फायद्यासाठी, आपल्या सामान्य जनतेच्या फायद्यासाठी, त्यांच्या फायद्यासाठी नाही. हे आता चाललंय, हे सगळं त्यांच्या फायद्यासाठी चाललंय. पण फलटणकर जनतेनं खासदारकीच्या ज्यानं धडा घ्यावा की आपण आपल्या फायद्यासाठी शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड मताने निवडून द्या. कारण आज त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. फलटण नागरी संघटना, आज त्यातली काय मंडळी चांगली चांगली मंडळी नाहीत, परंतु भैयासाहेब भोसले आहेत, आप्पासाहेब मांढरे आहेत. मला ते बघून बरं वाटतंय. ना तर पूर्वी बापू भोसले, नानासाहेब भोसले, आप्पासाहेब बेडके या अशी चांगली चांगली मंडळी फलटण नागरी संघटनेतली होती. रवींद्र नलवडे त्यांनी आज नगरसेवकपद भूषवलेले, अशी काय चांगली कामाची मंडळी फलटण नागरी संघटनेच्या अजून त्यात सामील झालेले आहेत. आणि आप्पासाहेब मांढरे, भैया भोसले हे चांगले कुशल मार्गदर्शन करतील. आज ते सिनियर आहेत, त्यांना नगरपालिकेत काम करण्याचा चांगला अनुभव आहे. आणि ह्या सगळ्याचा अभ्यास केला मी की आज शमशेरदादांबरोबर कोण आहे, तर एक चांगली जाणकार हे राहू द्या, ते आमदार राहू द्या, नवीन आहेत समजा, किंवा खासदार आहे असू द्या रणजितदादा, परंतु त्यांच्याबरोबर माझ्या काळातली आप्पासाहेब मांढरे, भैयासाहेब भोसले वगैरे अशी जाणकार मंडळी आहेत. ते त्याला निश्चितपणे शमशेरदादांना मार्गदर्शन करतील. आणि शमशेरदादा तसे सहनशील आहेत, ते त्यांच्या मार्गदर्शनानुसार फलटणच्या विकासाच्या वाटचालीत नक्की सहभाग देतील आणि त्याचा आपल्या फलटणकर जनतेला फायदा होईल. म्हणून मी माझ्या स्वखर्चाने यानं मी फलटणकर जनतेला आवाहन करतो, नम्र विनंती करतो की येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीत रणजितदादा नाईक निंबाळकर आणि आपले सचिन दादा पाटील या दोघांच्या नेतृत्वाखाली चाललेलं हे जे इलेक्शन आहे ते आपले शमशेरदादांना नगराध्यक्षपद द्या आणि बहुतेक 027 ते काय आहे संपूर्ण बहुमताने यांचं सरकार निवडून द्या, यांच्या पॅनलला निवडून द्या अशी मी फलटणकर जनतेला अगदी मनापासून, कारण मी पण तुमच्यासारखं आहे, मला डॉग बाईट झालेलं आहे, मला इंजेक्शनं चालू आहेत, मला अनेक सर्वसामान्य तुमच्यासारखाच मी पण आहे, मला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं की जे तुम्हाला सुद्धा सर्वसामान्य जनतेला तोंड द्यावं लागतं. तर म्हणून मी आपल्या फलटणकर जनतेला आवाहन करतो, त्याला आपण स्वीकार करावा. आणि येत्या निवडणुकीत परत एकदा हात जोडून सांगतो, रणजितसिंह नाईक निंबाळकर, सचिनदादा पाटील आणि शमशेरदादा यांच्या संपूर्ण बॉडीला भरघोस मतानं निवडून द्या एवढीच विनंती करतो. आणि आपलं साध्य करा, आपला फायदा बघा. फलटणकर जनतेला विनम्र, खासदारकीचा जो काय कालिमा लागलेला आहे आपल्याला, खासदारकीची जी त्रुटी राहिलेली आहे ती त्रुटी आता ह्या नगरपालिकेत भरून काढून परत आपल्याला खासदारकी फलटणला आणायची खेचून.
एवढंच विनम्र आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.